पुन्हा पुन्हा या परंपरेचं एक सूत्र लक्षात येतं. 31 डिसेंबर 1913 महाराज आदल्या दिवशी त्या आज जिथे समाधी मंदिर आहे मागच्या बाजूला तुळशी वृंदावन आपण पाहतो त्या परिसरामध्ये भगवानरावनी महाराज म्हणले अरे मला बसायचं म्हणून भगवानरावनी पटकन झाडून सडा टाकून रांगोळी टाकून एक खुर्ची ठेवली. त्या खुर्चीवर महाराज बसले. समोर एक मोठा धोंडा ठेवलेला होता. म्हणाले भगवानराव मला इथे कायमचं राहा वाटतं. हा जो संकल्प आहे आणि पुढे तिथे समाधी मंदिर ब्रह्मानंद महाराज वगैरे या सगळ्या शिष्यमंडळींनी बांधलं. हे सगळं आपल्याला माहिती आहे. सांगण्याचा उद्देश तो जसा मोठा संकल्प होता की मला इथे कायमचं राहायचं आहे. महाराज म्हणाले नामासाठी मला राहायचं आहे. तेच मागणं या परंपरेतला महान सत्पुरुष मी म्हटलं ना की ब्रह्मचैतन्य रचिला पाया श्री प्रल्हाद झालासे कळस. सजनो ही सगळी चरित्र जेव्हा आपण पाहतो ब्रह्मचैतन्य आनंद सागर ब्रह्मानंद रामानंद प्रल्हाद महाराज हे सद्गुरु पंचायतन आहे. आपल्याला रामपंचायतन माहिती आहे पण या सद्गुरु पंचायतनाचं नित्य स्मरण नित्य अनुसंधान जर केलं तर आपल्या परंपरेतलं सूत्र आपल्या लक्षात येतं. आणि ते सूत्र अखंड नाम आणि नाम म्हणजेच महाराज. जी माहिती ते मागितलं आणि इतक्या वर्षानंतर आता हे 5वं वर्ष आहे आपलं 13 दिवसात 13 कोटी रामनाम घेण्याचं. ते आपल्या सगळ्यांना अशक्य वाटत होतं पण पूज्य श्री महाराजांचाच हा संकल्प इथे आहे. थोरल्या महाराजांनीच आपल्या सगळ्यांसाठी आपली सोय व्हावी विदर्भातल्या. महाराज म्हणाले वराड्यातल्या लोकांना गोंदवलेला येणं फार लांब आहे. महाराज म्हणाले ना की मी परमार्थात सुद्धा व्यवहार सोडून कधी वागलो नाही की या सगळ्या मंडळीला विदर्भातल्या मराठवाड्यातल्या या सगळ्या मंडळींना गोंदवल्याला येण्यासाठी दूर पडेल. दुसरं म्हणाले माझ्या पांडुरंगांना गोंदवल्यामध्ये नमस्कार केलेला आवडणार नाही. पण त्या थोरल्या महाराजांची त्या ब्रह्मचैतन्य माऊलीची इच्छा होती की अरे हा माझा शिष्य जरी असला ना तरी तो आणि मी एकच आहे.